कित्येक वर्षापासून या येथे पाण्याचा आड होता. तो पाण्याचा आड बुजवून यावरती येथील गावातील नागरिकांनी या जागेवरती पाण्याचा आड बुजवून त्यामध्ये खडे दगडी माती टाकून तो आड बुजवून इथे घर बांधण्यात आलेले. नमस्कार, मी महेश धनाजी मोहिते, राहणार येळीव. आज आपण येळीव ग्रामपंचायत येथे आलेलो आहोत. तर सध्या येळीव ग्रामपंचायत येथे सरपंच व ग्रामसेवक यांचा मनमानी कारभार सुरू आहे. तर मनमानी कारभार म्हणजे गेली 5 वर्ष झाले येथे आरो फिल्टर मशीन बसवण्यात आले आहे. तर ही आरो फिल्टर मशीन बसवून येथील नागरिकांना व ग्रामस्थांना याचा कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही. तर हे आरो मशीन बसवल्यापासून आतापर्यंत 1 रुपयाची पाण्याची हे झालेली नाही विक्री किंवा ग्रामपंचायतला आर्थिक फायदा. तर या गोष्टीसाठी मी वारंवार बीडीओ ऑफिस, सीओ ऑफिस सोलापूर यांना पत्र व्यवहार करूनही 6 महिने झाले मी पत्र व्यवहार करूनही बीडीओ असो किंवा सीओ ऑफिस असो यांनी उडवाउडीची उत्तर दिलेली आहेत. तसेच येळीव ग्रामपंचायत जिल्हा ग्रामीण महामार्ग 115 तर या रोडवरती अतिक्रमण झालेले असून हे अतिक्रमण पहा, या रोडला साईड पट्टी नाही, काय नाही. गेले मी 6 महिने याचाही वारंवार पत्र व्यवहार करत आहे की बाबा जिल्हा ग्रामीण रोडवरती जे अतिक्रमण झालेलं आहे तुम्ही काढून घ्या. बांधकाम विभाग, ग्रामपंचायत. तर ग्रामपंचायतला पत्र व्यवहार केल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसेवक व सरपंच यांच्याकडून असं सांगण्यात येतं की हे काम आमचं नसून बांधकाम विभागाचं आहे. तर बांधकाम विभागाचे अभियंता IB मुलानी साहेब येथे येऊन त्यांनी पाहणी केली असता तर ह्या साईडला 5 फूट रोडवर अतिक्रमण झालेलं आहे आणि ह्या साईडलाही झालेलं आहे. तरी IB मुलांनी इथे येऊन पाहणी केली असता हा रोड 9 मीटरचा असून तरीही अतिक्रमण 6 महिन्यात काढण्यात आलेलं नाही. अतिक्रमण धारकास 3 ते 4 वेळा पत्र त्यांनी पाठवलंय की बाबा तुम्ही अतिक्रमण काढून घ्या. तरीही कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण काढलेलं जात नाही. याकडे 100% ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामसेवक यांचं आर्थिक देवाणघेवाण करून कुठेतरी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलेला जात आहे असं दिसून येत आहे. तसेच येळीव ग्रामपंचायत गावठाण हद्दीमध्ये गेले कित्येक वर्षापासून या येथे पाण्याचा आड होता. तो पाण्याचा आड बुजवून यावरती येथील गावातील नागरिकांनी या जागेवरती पाण्याचा आड बुजवून त्यामध्ये खडे दगडी माती टाकून तो आड बुजवून इथे घर बांधण्यात आलेले. हे आडावरती घर बांधताना येळीव ग्रामपंचायतची कुठल्याही प्रकारची पूर्व परवानगी न घेता येथे अतिक्रमण करून आड बांधलेला आहे व जो आडामध्ये पाणी होतं यावर अतिक्रमण करून येळीव गावठाणामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून ग्रामसेवकला वारंवार सांगूनही ग्रामसेवक, सरपंच, बीडीओ साहेब याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे मी गुरुवार दिनांक 26/2/2025 रोजी बीडीओ ऑफिस पंचायत समिती येथे आमरण उपोषण करणार आहे व तरीही मला न्याय न मिळाला तर बीडीओ साहेब, सीओ साहेब यांच्या विरुद्ध विभागीय आयुक्त पुणे यांच्या ऑफिस समोर उपोषण करण्यात येईल. याची गांभीर्याने दाद बीडीओ साहेबांनी घेऊन लवकरात लवकर मला न्याय मिळावा ही माझी नम्र विनंती. नमस्कार.